नमस्कार मित्रांनो, तुमचे परत एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. मी संतोष तुम्हाला परत एकदा घेऊन जाणार आहे एका रिसॉर्टवरती, जे आहे अंबरनाथला, आनंदसागर. शेवटी आम्ही पोचलो 11ला इथे आनंदसागरला. अंबरनाथ येथील आनंदसागर रिसॉर्ट आणि वॉटर पार्क हे मुंबई ठाणे परिसरातील एक उत्तम आणि परवडणारे पिकनिक स्पॉट आहे. कुटुंबासह किंवा मित्रांसोबत एक दिवसाच्या सहलीसाठी एक उत्तम ठिकाण आहे. आता आपण आनंदसागरची अशी तिकीट घेतली आहे काउंटरवरती. तिकडे फक्त कॅश आहे, ऑन जी पे काय नाही आहे. 400 रुपये एंट्री एकाची. तर मग बघूया आनंदसागर. 4 फूटवरील व्यक्तीस फुल तिकीट म्हणजे 400 रुपये आणि 3 ते 4 फूटमधील व्यक्तींना, मुलांना 300 रुपये चार्ज आहे. तिकीट काउंटरवरती चेक केल्यावरती आता आपल्याला बाहेर असं काय ते दिसतं. तिकीट चेक करतानाच ते आपण आपल्यासोबत आणलेल्या बॅगसुद्धा इथे चेक करतात. डेकोरेट केलेलं आहे. आतमध्ये आता गाणी पण चालू आहेत, आवाज येतो आहे, कॉपीराईट येऊ शकतं. आता आतमध्ये आनंदसागरला आम्ही एंट्री केली आहे. आतमध्ये बघूया आता कसं आहे ते. ही बाहेरची जागा आहे. आतमध्ये मेन रिसॉर्टला जाण्याच्या अगोदर, वॉटर पार्कला जाण्याच्या अगोदर इथे आत बाहेर अशी जागा आहे खेळण्यासाठी, बसण्यासाठी. आणि नारळाची वरती परत एकदा झाडी. तुम्ही इथे येण्यासाठी तुम्ही स्वतःची जर गाडी आणली असेल, पार्किंगची सुद्धा सोय आहे. अंबरनाथ स्टेशनवरून तुम्ही इथे रिक्षाने देखील इथे येऊ शकता. इथेच तुम्हाला रबर ट्यूब, मोबाईल कवर वगैरे इथे सामान भेटू शकते. इथे आनंदसागरला एंट्री फुल धमाल करूया. मी एकटाच आहे, पण काय धमाल करणार. मग दाखवतो इथे तुम्हाला कुठले कुठले राईड्स आहेत, कुठे काय आहे, आपण बघूया. चला. तर हे आहे लॉकर रूम्स. 100 रुपये डिपॉझिट आणि 50 रुपये रेंट. याप्रमाणे तुम्हाला एका लॉकरला 150 रुपये द्यावे लागतील. घरी जाताना रिसिप्ट दाखवून 100 रुपये तुम्हाला रिटर्न मिळतात. फक्त चावी हरवायची नाही आहे. लॉकर रूमच्या शेजारीच आहे फास्ट फूड काउंटर, जिथे तुम्हाला नाश्ता मिळेल. मी मिसळ पाव घेतली जा तर नाश्ता करायला. लॉकर रूमच्या शेजारीच आहे चेंजिंग रूम. हा इथे कॉमन एक पूल आहे. समोरच छोट्या लहान मुलांसाठी खेळायला जागा. हा आहे स्लाइड्स पूल आणि याच्यामध्येच एक प्ले स्टेशन सुद्धा आहे. चला तर मग वर जाऊन बघूया वरून कसा दिसतोय आनंदसागर.
तर हा असा दिसतो वरून आनंद सागरचा व्ह्यू. ही इकडची सर्वात उंच स्लाईड आहे. इथे सर्व वयोमानाप्रमाणे इथे क्रूज बघायला मिळतात. मोठ्यांपासून ते लहानांपर्यंत वेगवेगळ्या जागी इथे वेगवेगळे पूल्स आहेत. तर इथे बघा, इथे पाणी नाही आहे, पण हळूहळू इथे पाणी भरावयास सुरुवात होत आहे. इथे जर कोणी जास्त मजा करत कोणी असेल तर ही लहान मुलं कोण काय बोलेल याची जराही पर्वा न करता ते इथे आनंद लुटत आहेत. चला तर मग आपण पण त्यांच्यासारखे लहान होऊया. अरे तो स्विमिंग करने लगा. इथे परत लहान मुलांसाठी एक पूल आहे ज्यात सर्वच जण डुंबताना दिसत आहेत. आणि या शेजारीच आहे रेन डान्स. डीजेच्या तालावर नाचायला रेन डान्स. या रेन डान्सच्या शेजारीच असा हा छोटासा वॉटरफॉल तयार केला आहे. मध्ये मध्ये तुम्हाला जर काही खायचे असेल तर इथे फूड कॉर्नर आहेच. त्याचबरोबर इथे तुम्हाला असे पॉपकॉर्न, आईस्क्रीम, मिल्कशेक आणि ज्यूसचे स्टॉल्ससुद्धा आपणास बघायला मिळतात, जिथे जीपे अवेलेबल आहे. पाण्यात खेळून झाल्यावरती भूक लागली असेलच,
तर इथे आहे आनंदसागर रेस्टॉरंट, जिथे तुम्ही आपणास आवडेल तो पदार्थ ऑर्डर करून खाऊ शकता. मी दुपारचे जेवण न जेवता आईस्क्रीम आणि मँगो मिल्कशेक परत ताव मारला. सकाळी मी जी मिसळपाव खाल्ली होती ती मला ठीकच वाटली. ही आहे आनंदसागर रेस्टॉरंटमधली सिटिंग अरेंजमेंट. काही जण फूड कॉर्नरला पण पसंती देत होते. रेस्टॉरंटच्या शेजारी ही अशी छोटी जागा आहे, जिथे लहान मुलांसाठी खेळायला सी-सॉ, छोट्या छोट्या या अशा प्राण्यांच्या गाड्या आणि झोपाळे आपणास बघायला मिळतात. लहान मुलांसाठी खेळायला असे गेम्ससुद्धा आहेत. सी-सॉ, आता आजचा मी आनंदसागरचा हा व्हिडिओ मी इथेच संपवतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अजून कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले असेल सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओज मिळतील. आता भेटू आपण माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.